नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खूप विद्यार्थ्यांचे आम्हाला कॉल आले, ज्यांच्यासोबत आमचे कॉन्टॅक्ट होते, त्या विद्यार्थ्यांसोबत आमचं कम्युनिकेशन झालं। मॅक्सिमम विद्यार्थी जे मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि प्रोडक्शनचे होते आणि ज्यांनी 4 जूनची संयुक्त पूर्व परीक्षा दिली, त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे, तो म्हणजे ARTOचा कट ऑफ कसा लागेल। विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार कट ऑफ हा सेपरेट लागेल, काही म्हणतात की कट ऑफ हा राज्यसेवेसोबतच लागेल। जाणून घेऊया या प्रश्नाचं उत्तर। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला आपण मेकॅनिकल साठी सेपरेट चॅनल क्रिएट केलेला आहे, आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की तुमच्या 5 मित्रांपर्यंत याची लिंक पोहोचवा। तर विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त पूर्व परीक्षा MPSC ची जी 4 जूनला झाली, त्याच्यामधला जो ARTO हे पद होतं, तर या पदाशी रिलेटेड कट ऑफ किती लागेल, कसा लागेल, याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत। सगळ्यात महत्त्वाचं ही ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, जी जाहिरात क्रमांक 11/2023 होती। याच्यामध्ये जर आपण बघितलं तर 5 संवर्ग होते। एक होता राज्यसेवा गट अ व गट ब, त्यानंतर दुसरा होता महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी म्हणजे MES सिव्हिल, त्यानंतर तिसरा जो होता महाराष्ट्र विद्युत म्हणजे MES इलेक्ट्रिकल, त्याच्या व्यतिरिक्त निरीक्षक वैधमापनशास्त्र गट ब आणि अन्न व औषध प्रशासन म्हणजेच फूड अँड ड्रग्स, इथे तुमचा मेट्रोलॉजी, त्याच्यानंतर MES इलेक्ट्रिकल, MES सिव्हिल आणि जनरल राज्यसेवा। याच्यामध्ये या गटामध्ये ही ARTOची पोस्ट होती, त्या संवर्गामध्ये ती मोडत होती। आता याच्यामध्ये जी इलिजिबिलिटी होती विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांना माहिती आहे की सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी किंवा त्याला ARTO म्हणतो, जे क्लास 1 चं पोस्ट आहे, क्लास 1 पोस्ट आहे ती, याची इलिजिबिलिटी त्यांनी काय दिली होती, मेकॅनिकल म्हणजे यांत्रिकी आणि स्वयंचलित म्हणजेच ऑटोमोबाईल इंजिनिअरिंगची 4 वर्षाचं ग्रॅज्युएशन किंवा पदवी हे त्यांनी मेन्शन केलं होतं। त्याच्यानंतर याच्यामध्ये अपडेट सुद्धा केलेले होते त्यांनी आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये संधी दिलेली होती। तर हे ऑलरेडी झालेल्या गोष्टी आहेत, याच्यावरती जास्त डिस्कस आपण करणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, एवढं मात्र लक्षात ठेवा की इथे जे विद्यार्थी या स्ट्रीम मधनं येतात तेच या पदासाठी पात्र होते। बाकीच्या विद्यार्थ्यांना जेव्हा लॉग इन केलं तर त्यांच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखादा वेगळा ग्रॅज्युएशनचा विद्यार्थी असेल तर त्याला इथे इलिजिबिलिटी दाखवत नव्हते। याचा अर्थ मॅक्सिमम विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की हे फक्त त्या पर्टिक्युलर मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेडच कट ऑफ लागेल। आणि आपण जर बघितलं एक्झाम पॅटर्न तर त्याच्यामध्ये जे संवर्ग मी आता सांगितले 5 संवर्ग, तर राज्यसेवा परीक्षा जो संवर्ग आहे ज्याच्यामध्ये ARTO त्यांनी मेन्शन केलेला आहे, याची पूर्व परीक्षा तर सगळ्यांची संयुक्त पूर्व परीक्षाच होती, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही 4 जूनला झालेली। पण जी मुख्य परीक्षा आहे तर राज्यसेवेसाठी 800 गुणांची आहे आणि बाकी सगळ्यांसाठी म्हणजे MES इलेक्ट्रिकल असेल, MES मेकॅनिकल असेल, फूड ड्रग शी रिलेटेड असेल किंवा मेट्रोलॉजीशी रिलेटेड असेल, तर याच्यामध्ये मात्र ते 400 मार्काची मुख्य परीक्षा आहे। पण ARTO हे जे पद आहे हे या संवर्गामध्ये मोडतं, ज्याची मुख्य परीक्षा ही 800 मार्काची आहे आणि तिथे तुमच्या डिपार्टमेंटशी रिलेटेड, इंजिनिअरिंगशी रिलेटेड काही संबंध नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, ही ती ऍडव्हर्टाइजमेंट ऍक्च्युअली होती। आता याच्यामध्ये काही ठळक गोष्टी आयोगाने दिलेल्या होत्या। तुम्ही जर वाचलं असेल तर 8.4 जो पॉइंट आहे तो त्यांनी काय मेन्शन केलंय बघा, 8.4। आता त्याच्याशी रिलेटेड इथे त्यांनी स्पेसिफिक ऍडिशनल गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत, त्या आपण बघणार नाहीत। पण इथे बघा, संयुक्त पूर्व परीक्षेस अर्ज करताना दिलेला विकल्प म्हणजे तुमचा ऑप्शन, तसेच संबंधित संवर्गाच्या परीक्षेमधून, संवर्ग म्हणजे बघा तिकडे स्पेसिफिक मेन्शन केलं होतं, राज्यसेवा असेल, MES इलेक्ट्रिकल असेल, MES मेकॅनिकल असेल, तर संबंधित संवर्गाच्या परीक्षेमधून भरावयाच्या पदसंख्येच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र करावयाच्या उमेदवारांची संख्या निश्चित केली जाईल। म्हणजे जे काही कॅटेगरी त्यांनी तिकडे मेन्शन केली असेल तर राज्यसेवेला त्यांनी सेपरेट संवर्ग कन्सिडर केलाय, इलेक्ट्रिकलला वेगळा, इलेक्ट्रिकलला वेगळा आणि त्याच्या व्यतिरिक्त सिव्हिलला वेगळा, आणि तसेच खालच्या ज्या पोस्ट आहेत त्याला इलिजिबल कोणी असो पण त्यांचा तो संवर्ग कन्सिडर केला होता। संयुक्त पूर्व परीक्षेमधील गुणांच्या आधारे म्हणजे तुमचं जे काही मेरिट येईल, प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा हा समज आहे इथे की इथे संवर्गाच्या परीक्षेसाठी स्वतंत्र निकाल जाहीर करण्यात येईल, याचा अर्थ असा त्यांना वाटतोय
की ही जी मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि प्रोडक्शन वाली मुलं आहेत यांच्यासाठीचा कट ऑफ हा ARTO पोस्टचा सेपरेट असेल. कारण हीच पद बघा, हे मी हायलाइट केलंय इथे, तर त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलंय की संयुक्त पूर्व परीक्षेमधील गुणांच्या आधारे, पण इथे मेन्शन केलंय प्रत्येक संवर्गाच्या परीक्षेसाठी. आणि संवर्ग जर आपण बघितले मगाचं, तर राज्यसेवा त्याच्यामधला एकच संवर्ग आहे ज्याच्या अंडर ARTO ही एक पोस्ट आहे. त्यानंतर MES, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस सिव्हिल, महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसेस इलेक्ट्रिकल, त्यानंतर मेट्रोलॉजी तुमचं वैद्यमापन शास्त्र निरीक्षक, आणि शेवटचं होतं तिथे फूड अँड ड्रग. तर हे संवर्ग झाले, म्हणजे याचा अर्थ याचा कट ऑफ वेगळा लागेल, याचा कट ऑफ वेगळा लागेल, याचा वेगळा लागेल, याचा आणि याचा वेगळा लागेल. मग विद्यार्थ्यांच्या मनामध्ये महत्वाचा प्रश्न तसाच राहतो परत, की मग राज्यसेवेमध्ये ARTO, कारण इथे जर आपण बघितलं तर राज्यसेवेमध्ये स्पेसिफिकली जे काही पर्टिक्युलर त्याच्यामधले काही पद होते, तर ते पद सुद्धा त्याच्या असोसिएट आहेत बघा. मग अशा वेळेस सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे कट ऑफ कसा लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, मेकॅनिकलचे विद्यार्थी असाल, प्रोडक्शनचे असाल किंवा ऑटोमोबाईलचे असाल, याच्या अगोदरच्या ज्या सुद्धा एक्झाम झाल्या होत्या, ARTOच्या पोस्ट त्या एक्झाम मध्ये होत्या, तिथे आयोगाने जो कट ऑफ लावला होता तो संपूर्ण राज्यसेवेचा एकच कट ऑफ लावला होता. म्हणजे राज्यसेवेला त्यांनी एक संवर्ग कन्सिडर केला होता आणि इथे सुद्धा तसंच होईल. जो राज्यसेवेचा संवर्ग आहे, मग त्याच्यामध्ये ARTOची पोस्ट आहे, तर त्यांचा जो कट ऑफ आहे तो एकच लागेल. विद्यार्थी मित्रांच्या मनामध्ये अजून हाही प्रश्न असेल की सर, मी मेकॅनिकलचा विद्यार्थी आहे, मी जेव्हा लॉग इन केलं, मी इलिजिबिलिटी चेक केली, तेव्हा माझ्या समोर ARTOचा ऑप्शन आला. पण तोच जर एखादा विद्यार्थी BA, BCom किंवा सायन्सचा असेल, जो जनरल राज्यसेवेला इलिजिबल आहे, त्यांनी तिथे अप्लाय करायला गेला तर त्याला ती पोस्ट दिसत नव्हती. तरीही विद्यार्थी मित्रांनो, ARTOची ही जी पोस्ट आहे ही क्लास 1 पोस्ट आहे, सुपर क्लास 1 पोस्ट आहे, आणि त्याच्यामुळे त्याचा जो पूर्व परीक्षेचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ तुमच्या राज्यसेवेसोबतच लागेल, म्हणजे त्याचा एकच कट ऑफ लागेल. आता इथे मेनली काय असतं, तर साधारणतः 1:15 हा रेशो असतो. म्हणजे कुठलीही सपोज तुम्ही MPSC ची जर एक्झामिनेशन घेतली तर प्रिलिम एक्झाम, मेन्स एक्झाम आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे पडतात. प्री टू मेन्सला साधारणतः 1:15 to 1:18 हा रेशो असतो, आणि इथे 1:3 असतो. तर इथे तुमचे पद जी आहेत ती 51 आहेत, बरोबर आहे ARTOचे. मग ARTOचे 51 पद म्हणजे 51 गुणिले मॅक्सिमम हायर एंडला आपण कन्सिडर करूया 18. तर तेवढे विद्यार्थी तुमचे इलिजिबल झाले पाहिजे होते त्या पोस्टनुसार. पण त्या केसमध्ये इथे सगळ्या पर्टिक्युलर राज्यसेवेचा जर एकच कट ऑफ लागलाय, तर एकच कट ऑफ साठी इथे विद्यार्थी संख्या मे बी त्याच्यामध्ये पात्रतेपेक्षा कमी असेल. म्हणजे जेवढे विद्यार्थी इथे 1:18 पर्यंत आपण कन्सिडर केलं, तर त्याच्यात मेकॅनिकलचे विद्यार्थी किती असणार, तर त्या विद्यार्थ्यांना मात्र बाहेर राहावं लागेल. विद्यार्थी मित्रांनो, इथे हा एक मोठा प्रश्न जो आहे हा ह्याच पद्धतीने तिथे सॉल्व्ह होणार आहे, कारण स्पेसिफिकली राज्यसेवेसोबतच त्याचा कट ऑफ लागणार आहे. मेकॅनिकलचे विद्यार्थी असेल, त्यानंतर प्रोडक्शनचे असेल, ऑटोमोबाईलचे असेल, नक्कीच या विद्यार्थ्यांचं इथे कुठेतरी नुकसान होणार आहे. कारण काय आहे, तर तुम्ही जर बघितला तर राज्यसेवेशी कम्पेअर केलं तर कट ऑफ आता मागच्या वेळेचा 106 लागला होता, आणि मेकॅनिकल, प्रोडक्शन किंवा तुमचे ऑटोमोबाईलचे जर विद्यार्थी बघितले तर त्यावेळेस तुम्ही यावेळेचा जर की सोबत तुम्ही कम्पेअर केलं तर नक्कीच इथे कुठेतरी तुम्हाला कमी मार्क पडू शकतात. अशा वेळेला 1:18 हे फॉलो न होता त्याच्यामध्ये जे विद्यार्थी जेवढे इलिजिबल होतील, कारण मेकॅनिकलचेच इलिजिबल होणार, मेकॅनिकल तुमचे ऑटोमोबाईल आणि प्रोडक्शन मधले, पण जे त्या कट ऑफच्या वरती असणार तेच विद्यार्थी इथे मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की स्पेसिफिकली याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अप्लिकेशन्स वगैरे द्यायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी कम्युनिकेशन करायला पाहिजे. त्या संबंधित बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी आम्हाला सुद्धा कॉन्टॅक्ट केला, आम्हाला जी मदत करता आली ती आम्ही तिथे केलेली आहे. तरी स्पेसिफिकली तुमच्या काही अडचणी असतील
तर आमच्या जे IVR नंबर आहेत याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण इन्फिनिटीनी मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी खास एक सेपरेट युट्यूब चॅनल क्रिएट केलेला आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये ती लिंक दिलेली आहे. तर तुम्ही तुमच्या सर्व मेकॅनिकल, ऑटोमोबाईल आणि प्रोडक्शनच्या मित्रांना सुद्धा सांगा की आमचं चॅनल जॉईन करा. आणि तसंच आपण RTOशी रिलेटेड एक टेलिग्राम चॅनल ऑलरेडी दिलेला आहे, याचीही लिंक डिस्क्रिप्शन सेक्शन मध्ये दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवेसोबतच कट ऑफ लागेल हा, आणि त्याच्यामुळे तुमच्या वतीने जेवढा इनिशिएटिव्ह घेता येईल आम्हीही कॉन्टॅक्ट मध्ये आहोत बऱ्याचशा गोष्टींनी. फक्त याच्यामध्ये एवढं मात्र आहे की जे आयोगाचा जुना पॅटर्न आहे त्याच्यानुसार हा जो कट ऑफ आहे हा राज्यसेवेसोबतच लागणार आहे, त्याचा सेपरेट लागणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिकली आपल्या मेकॅनिकलशी रिलेटेड तुमच्या काहीही अडचणी असतील किंवा कम्युनिकेशन करायचं असेल तर आमच्या IVR नंबर 788 781 1411 याच्यावरती कॉन्टॅक्ट करा. आणि मेकॅनिकलच्या नवनवीन अपडेटसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्सिमम शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.